इयत्ता 6वीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या सायन्स जनरल सायन्स या सब्जेक्टमधील 4th लेसन आज बघत आहोत आणि त्यातला एक पहिला मुद्दा डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये डिझास्टर हा पॉइंट आपण आज कव्हर करणार आहोत आणि उरलेले पॉइंट्स आपण पुढच्या नेक्स्ट सर्व व्हिडिओज मध्ये बघणार आहोत। तर आज बघूया, समजून घेऊया की नेमकं डिझास्टर म्हणजे काय असतं। आता डिझास्टर मॅनेजमेंट आपल्या धड्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट। डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय बरं? तर डिझास्टर म्हणजे आपत्ती, डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन। एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करणं, नियोजन करणं म्हणजे मॅनेजमेंट करणं। म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, म्हणजे येणाऱ्या आपत्तीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, अशा पद्धतीने या धड्याचा अर्थ आहे। चला, काही गोष्टी मला सांगा बरं तुम्ही आता। कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? चला, ह्या ठिकाणी ह्या बॉक्सकडे कॉन्सन्ट्रेशन करा। हे 4 प्रश्न आपल्याला बघायचे हां, आणि ते बघत असताना ही जी चित्र आहेत ना शेजारची, ही सगळी चित्र तुम्ही आवर्जून त्यांच्याकडे लक्ष द्या। काय काय आहेत बघा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 आणि नंबर 6। तर ही 6 पिक्चर्स आहेत इन टोटल। या 6 पिक्चर्सकडे बघा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या शेजारच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर ह्या सगळ्या पिक्चर्सला खाली जे नाव दिलेलं आहे ते नाव खूप महत्त्वाचं आहे। काय बघा, 4.1 सम डिझास्ट्रस इव्हेंट, म्हणजे आपल्या सभोवताली घडणारे काही प्रसंग बघा। त्यातला आहे नंबर 1, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर्स? या चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय बरं? चला, तुम्ही सांगू शकता का या चित्रात काय काय दिसतंय? नंबर 1, हे पहिलं चित्र बघा, तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल भूकंप, इमारत हलते, पृथ्वीला भेगा पडतायत, लोक पळतायत। सेकंड पिक्चर मध्ये बघा, भीषण दुष्काळ, पाणी नाही। तिसऱ्याच्यात पाणीच पाणी, म्हणजे ओला दुष्काळ, म्हणजेच पूर आलेला आहे। चौथं चित्र बघा, आग लागलेली आहे, वणवा। आणि पुढचं चित्र आहे चक्रीवादळ, वादळं सुटलेली आहेत। आणि लास्ट पिक्चर आहे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। अच्छा, आता ही सर्व जर प्रसंग व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला काय वाटतं बरं या चित्रांकडे पाहून? व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन्स? तुम्ही जर या ठिकाणी असतात या सिच्युएशन मध्ये तर तुम्ही काय केलं असतं बरं? समजा तुम्ही आहात इथे या ठिकाणी, तर तुम्ही काय केलं असतं? तुम्हाला त्याची उत्तरं स्वतः शोधायची आहेत। काय केलं असतं? भूकंप झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? कुठे लपला असतात? भीषण दुष्काळ येणार आहे, पाणीच राहणार नाहीये, तर तुम्हाला काय करता येईल? काय केलं पाहिजे? अशा पद्धतीने खूप पूर आलाय, तुम्ही घरावर चढून बसणार की पोहत पोहत दुसरीकडे कुठेतरी जाणार? नेमकं काय करणार? आग लागलीये सभोवताली, त्यानंतर वादळ सुटलंय खूप मोठं, सर्व काही उद्ध्वस्त होतंय आणि ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, तुम्ही तिथे आसपास राहत आहात, तर काय करणार? आपण हे सगळं समजून घेणार आहोत या धड्यामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 3, हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच अ सिच्युएशन युअरसेल्फ? अशा प्रकारच्या ह्या डेंजर परिस्थितींचा कधी तुम्हाला अनुभव आलाय का? बघा, हो की नाही सांगा बरं। आणि नंबर 4 आहे व्हाय डू these इव्हेंट्स ऑकर? हे प्रसंग का घडत असतील बरं? कोण घडवत असेल हे सगळे प्रसंग? कुणाचा हात असेल का हे घडवण्यामागे, हे सगळे प्रसंग घडवण्यामागे? पृथ्वीवर आपोआप घडत असतील का? निसर्गात घडत असतील का? माणसांमुळे घडत असतील का? नेमके कसे घडत असतील? अशा अनेक सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहे। तर आता हे सर्व म्हणजे काय बरं नेमकं? तर हे सगळी उदाहरणं आहेत, ती म्हणजे डिझास्टरची। कशाची उदाहरणं आहेत ही सर्व? डिझास्टरची, बरोबर। डिझास्टर म्हणजे काय? तर आपत्ती। आता ही काही पिक्चर्स आहेत बघा। हा पिक्चर काय आहे? इन 1993 many people died due to the earthquake at Killari in लातूर डिस्ट्रिक्ट। लातूर मध्ये किल्लारी हे एक गाव आहे आणि या गावात 1993 साली इतका मोठा प्रचंड भूकंप झाला, त्याची तीव्रता
तुम्हाला अर्थक्वेक म्हणजे भूकंप इथे दिसते बघा, किती भयानकता आहे. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै 2005 when many people had lost their lives in deluge caused by heavy rains. बघा, जुलै 2005 आठवला की आजही मुंबईची जी लोक आहेत त्यांच्या अंगावरती काटा उभा राहतो. काय झालं होतं असं 2005 ला? तर मुसळधार पावसाचं पाणी, नद्या तुडुंब भरल्या, खूप मोठा महापूर आला आणि अनेक लोकांचे प्राण गेले, बळी गेले, लोक मेले, मृत्युमुखी पडले, घरांमध्ये पाणी घुसलं. अशा प्रकारे हे जे सगळं काही असतं, हे पहिलं आपण पाहिलं अर्थक्वेक, भूकंप, हे खूप सगळे भयानक असतात. नेक्स्ट पिक्चर बघा बरं काय आहे. हा पिक्चर तुम्ही न्यूजमध्ये टीव्हीवर अलीकडच्या काळात बघितलं असेल. इन जुलै 2014 2014 जुलै महिन्यात द होल विलेज ऑफ माळीन इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉयड इन अ मॅटर ऑफ मिनिट्स ड्यू टू अ लँडस्लाइड. मेनी गॉट ब्युरिड अंडर द हिप्स ऑफ सॉइल अँड स्टोन अँड लॉस्ट देअर लाईव्स. बघा, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. माळीन गावाची घटना जेव्हा घडली, भूस्खलन झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हे भूस्खलन, मातीचं स्खलन झालं, सगळी माती तिची जागा सोडून दिली. पाऊस पडत होता, भंडारदऱ्याकडे जाणारा हा रस्ता, आणि अनेक पर्यटक जातात येतात, आणि इथे राहणारे हे बिकट परिस्थितीतले, प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारे लोक, इतकी वाईट अवस्था झाली की त्या डोंगरकडा कोसळल्या, माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसं गाडली गेली, तिथेच मृत्युमुखी पडली. इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू द फ्लडिंग कॉज्ड बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू. अशीच परिस्थिती 2015 मध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. अनेक लोक या अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस झाला त्या पावसामध्ये मृत्युमुखी पडली. मग आपल्याला यावरून काही गोष्टी कळतात. व्हॉट इज अ डिझास्टर? डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय? तर अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट्स ऑफ अ नेशन और सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. बघा, अशी आपत्ती जी अचानक येते, अचानक येणारं संकट ते राष्ट्राची, समाजाची मोठ्या प्रमाणात हानी करतं. हानी कशाची होते? जीवित हानी होते, पैशांची आर्थिक हानी होते, सामाजिक हानी होते, आणि अशा सगळ्या संकटांना आपण डिझास्टर म्हणतो, म्हणजेच आपत्ती म्हणतो. ही आपत्ती आली आपल्यावरती. यूज युअर ब्रेन पॉवर. चला बरं, तुमचं डोकं लावा. व्हॉट डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल और ऑन द वे टू स्कूल? कोणकोणत्या प्रकारची आपत्ती शाळेत असताना तुमच्यावर अचानक येऊ शकते किंवा शाळेत जाताना येऊ शकते? अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच डिझास्टर? जर अशा प्रकारचे काही डिझास्टर तुमच्यासोबत घडले तर काय करता येईल बरं? तुम्हाला कशा प्रकारे वाचता येईल? त्यासाठी या आपत्ती होतात कशा, येतात कशा, कुणामुळे येतात, कोणत्या परिस्थितीत येऊ शकतात, याचा अभ्यास आधी आपल्याला करावा लागेल. आणि मग मुलांनो, या सर्वांचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत करणार आहोत. आज आपण डिझास्टर म्हणजे काय ते समजून घेतलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिझास्टर कसे कसे येतात ते बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या इतर सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.